परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्रांनो, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, नवरात्रीत काही देवींचे व्हिडिओ मी अपलोड केले आणि खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनी, मैत्रिणींनी, सबस्क्रायबर जे आहेत त्यांनी, आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीत मला प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. मित्रांनो, आज मी एका अशा ठिकाणाची ओळख आपल्याला सांगणार आहे, अशा एका आध्यात्मिक गुरूंची ओळख आपल्याला सांगणार आहे. जर आपण पाहिलेलंच आहोत, कैचीधामचे नीम करोली बाबा. मित्रांनो, आपण सगळ्यांनी देव कोणीच पाहिलेलं नाही. आपण विज्ञान युगातले माणसं आहोत. विज्ञानावर आपला जसा विश्वास तसा आपल्या देवावरती सुद्धा विश्वास, दैवी घटनांवरती सुद्धा विश्वास. म्हणूनच आपण लांब लांबच्या ठिकाणी, डोंगराळ ठिकाणी सुद्धा देवांचे अस्तित्व असलेले जे ठिकाणं आहेत तिथे नतमस्तक व्हायला जातो. मित्रांनो, आपण माणसांमध्येच देवाला शोधत असतो. आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर ज्यावेळेस आपल्याला संकट येतात, अडीअडचणी येतात आणि ज्या माणसाच्या, ज्या व्यक्तीच्या माध्यमातून त्या अडीअडचणी सोडवण्यात मदत मिळते, त्याच व्यक्तीला आपण देव म्हणून संबोधतो. त्याच्यातच आपण देव शोधतो आणि म्हणतो, अगदी माझ्या मदतीला देवासारखे धावून आला. मित्रांनो, खरं सांगू का तुम्हाला, आपल्या ह्या महाराष्ट्रात असे अनेक संत, असे अनेक आध्यात्मिक दैवी शक्ती असलेले संत आहेत आणि संत होऊन गेले, ज्यांना आपण गुरु म्हणतो. जसे आपले स्वामी समर्थ महाराज, जसे आपले साईबाबा आणि जशी माझी जानकी आई, तशाच स्वरूपाचे आहेत कैचीधामचे नीम करोली बाबा. मित्रांनो, ज्यावेळेस मला नीम करोली बाबा आणि कैचीधाम या संदर्भात काही माहिती मिळाली, त्यावेळेस माझे काही जवळचे व्यक्ती, माझ्या मित्रांनी सांगितलं की एवढ्या चांगल्या पद्धतीत आपण व्हिडिओ अपलोड करता, तर यांच्या संदर्भात आपण खरंच व्हिडिओ अपलोड करा. आणि आज त्यांच्यासोबत मी हा व्हिडिओ अपलोड करतोय, म्हणजे त्यांच्यासोबत माझी सुद्धा इच्छा पूर्ण झाली की ज्यावेळेस मी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची माहिती गोळा केली, त्यावेळेस खरं सांगू का, मी सुद्धा या नीम करोली बाबांचं भक्त झालो किंवा त्यांच्या आध्यात्मिक भक्तीच्या प्रेमात पडलो असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, पाहूया या नीम करोली बाबांच्या संदर्भातली या कथेतील माहिती. मित्रांनो, नीम करोली बाबा म्हणजे केवळ यांचे भारतातलेच, केवळ यांचे महाराष्ट्रातलेच भक्त नाहीयेत, तर यांचे भक्त संपूर्ण जगातले भक्त आहेत. नाव घेऊन सांगितलं तर तुम्हाला प्रत्यक्षात धक्का बसेल. नाव येतं फेसबुकचे मालक मार्क झुकेनबर्ग. दुसरं नाव येतं ऍपल कंपनीचे मालक स्टीव्ह जॉब्स. तिसरं नाव येतं हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुलिया रॉबर्ट्स. चौथं नाव येतं आपले विराट कोहली, अनुपम खेर, चंकी पांडे, हॉलिवूड, बॉलिवूडचे सगळे कलाकार, आपले क्रिकेट क्षेत्रातले, फुटबॉल क्षेत्रातले सर्व खेळाडू या नीम करोली बाबांचे भक्त आहेत. मग ही सगळी मोठी मंडळी या नीम करोली बाबांचे भक्त आहेत म्हणून नीम करोली बाबा मोठे झाले का? नाही. नीम करोली बाबांचं अस्तित्व, नीम करोली बाबांची सगळ्यांना येणारी प्रचिती आणि नीम करोली बाबांचा साक्षात्कार, यामुळे सगळे लोक भक्त झाले. तर मला असं खरंच वाटतं की या नीम करोली बाबांचं अस्तित्व, त्यांचा साक्षात्कार, त्यांची प्रचिती महाराष्ट्रातल्या काही माझे मित्रमंडळी आहेत, महाराष्ट्रातली काही जनता आहे, त्यांच्यासमोर माझ्या हे व्हिडिओच्या माध्यमातून जाते. मित्रांनो, नीम करोली बाबांचं नाव नीम करोली कसं पडलं या संदर्भातली खूप चांगली कथा आहे. ती कथा मी आपल्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि पुढील काही व्हिडिओच्या माध्यमातून अजून 2-4 एपिसोड नीम करोली बाबा आणि कैचीधामच्या संदर्भात बनवणार आहे. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की खरंच आपण हा व्हिडिओ स्किप करून पाहू नका. कारण काय की मी कुठली महत्वाची माहिती, बाबांच्या प्रचितीची माहिती, बाबांच्या साक्षात्काराची माहिती सांगेन आणि नेमका तो भाग तुम्ही स्किप केलेला असेल तर ती संपूर्ण माहिती आपल्या सगळ्यांना कळणार नाही. तर सुरुवात करूया नीम करोली बाबा, साक्षात दैवी अवतार, त्यांचा साक्षात्कार आणि त्यांची प्रचिती या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ. तर नीम करोली बाबा ज्यावेळेस ट्रेनने प्रवास करत होते, म्हणजे काळ होता साधारणतः 1950-1960च्या दरम्यानचा, आणि ते प्रवास करत असताना म्हणजे त्यांच्यामध्ये ती एक आध्यात्मिक शक्ती होती आणि त्यांनी काय त्या प्रवासाची तिकीट काढलेली नव्हती. नीम करोली बाबा प्रवास करत असताना त्या ट्रेनमध्ये टीसी आले. प्रवासी फार कमी होते आणि तो टीसी प्रत्येकाचं तिकीट आहे तो चेक करत होता. तिकीट चेक करत असताना तो नीम करोली बाबा जवळ आला. नीम करोली बाबांना तिकीट चेक करणे म्हणजे टीसीने तिकीट विचारले, तर नीम करोली बाबांकडे तिकीट नव्हते
मग तेवढ्यात काय, तो तिकीट चेकर जो होता, म्हणजे ज्याला आपण टीसी म्हणतो शॉर्टकटमध्ये, तो त्यांच्यावर भडकला. तिकीट नाही तर तुम्ही प्रवास कशाला करता, कुठून चढलात, कुठे उतरताय, चला उतरा, तुम्हाला काही अधिकार नाही विना तिकीट प्रवास करण्याची. आणि त्यांच्यावरती तो चिडला, अपशब्द त्यांना बोलू लागला. एक एवढी म्हातारी व्यक्ती ट्रेनमधून प्रवास करते, त्यांना तिकीट नसेल काढली तर त्यांना व्यवस्थित जो कायदा आहे तो समजून सांगायला पाहिजे, त्यांना अपशब्द बोलायला नको, चार चौघात त्यांचा अपमान करायला नको. आणि चार चौघात अपमान करून त्या टीसीने आपल्या ट्रेनची जी चेन असते ती खेचली आणि ट्रेन तिथेच थांबली. ट्रेन थांबून सगळ्यांसमोर त्याने त्यांचा अपमान केला आणि जंगलाच्या मध्येच ती ट्रेन थांबली. म्हणजे पूर्वीच्या काळात तर आपल्याला माहिती आहे की संपूर्णपणे झाडं झुडपे भरपूर होती. आता ह्या 20-30 वर्षामध्ये भरपूर सिमेंटची जंगलं झालेली आहेत, म्हणजे आधुनिकीकरणामुळे बिल्डिंग मॉल शहरांची निर्मिती झालेली आहे. पण त्याच्या अगोदर असा प्रकार फार कमी होता. म्हणून जिथे ट्रेन थांबली तिथे असे झाडं झुडपे भरपूर होती, जंगल सारखं दिसत होतं. आणि सर्व प्रवाशांसमोर या टीसीने नीम करौली बाबांचा अपमान केला. त्यांना काय माहिती ही आध्यात्मिक व्यक्ती आहे. मग त्यांना त्या ट्रेनच्या खाली उतरवलं आणि नंतर नीम करौली बाबा समोरच एक छोटंसं निंबाचं झाड होतं, त्या निंबाच्या झाडाखाली जाऊन बसले. ट्रेन सुरू करायला सांगितली, ट्रेन काही सुरू होत नव्हती. 5 मिनिटे झाली, 10 मिनिटे झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले. आता ट्रेनच्या प्रवाशांना प्रश्न पडला की ट्रेन का सुरू होत नाहीये, ट्रेन का इथे बंद पडले, काय असा प्रॉब्लेम झाला. सगळे प्रवासी हा हा करता करता काय झालं असं करता करता ट्रेनच्या खाली उतरले. मग या टीसीने इंजिन ड्रायव्हरने कॉल करून काही मेकॅनिक्स असतात त्यांना बोलवलं. मेकॅनिक सर्व चेक करतात, इंजिन चेक करतात, इकडे चेक करतात, तिकडे चेक करतात. मात्र ट्रेनमध्ये बिघाड कुठे झाला आणि काय झालाय कोणालाच काही अद्याप कळत नव्हता. शेवटी त्या ट्रेनमधल्या काही प्रवाशांपैकी काही 2-4 प्रवासी आहेत, त्यांची नजर समोरच झाडाखाली बसलेले हे जे नीम करौली बाबा, म्हणजे तेव्हा त्यांचं नाव वेगळं होतं, लक्ष्मी नारायण शर्मा हे त्यांचं नाव. मग त्यावेळेस त्या लिंबाच्या झाडाखाली बसलेले हे लक्ष्मी नारायण शर्मा, म्हणजे ज्यांना आपण नीम करौली बाबा म्हणून संबोधतो, ते बसले होते. तर 2-4 जणांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि ते म्हणाले, अरे बाबा तुम्ही इकडे कसे काय. तर त्यांनी सांगितलं की मी ट्रेनने प्रवास करत होतो आणि मी तिकीट काढली नाहीये म्हणून या टीसीने मला ट्रेनमधून हकललं. त्यावेळेस मित्रांनो काय सांगू, त्या जे 2-4 जणांनी नीम करौली बाबांना पाहिलं होतं हेच आपले लक्ष्मी नारायण शर्मा, त्यांना इथे बसवलेलं आहे. त्यावेळेस त्यांना कळलं की ट्रेन थांबण्यामागचं खरं कारण काय आहे. त्यावेळेस त्यांनी त्या ट्रेनच्या इंजिन ड्रायव्हरला टीसीला बोलवलं. अहो म्हटलं की तुम्ही खूप मोठा घोर अपमान केलेला आहे एका आध्यात्मिक व्यक्तीचा, एका धार्मिक व्यक्तीचा, ज्यांच्या अंगात साक्षात म्हणजे हनुमानाचं अवतार आहेत ते, आणि तुम्ही त्यांचा अपमान केलेला आहे. त्यांचे साक्षात्कार, त्यांची प्रचिती सगळ्या गावातल्या लोकांना माहिती, आणि तुम्ही त्यांना असं अपमानित का केलं. तर जोपर्यंत तुम्ही त्यांना आदराने ट्रेनमध्ये बसवत नाही तोपर्यंत ट्रेन चालू होणार नाही. आता ते मोटर ड्रायव्हर तो टीसी त्यांनी त्यांच्या या मागण्या धुडकावून लावल्या. हो काय तुम्ही कुठल्या काळात जगताय, आम्ही असं काही मानत नाही, आम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष करतो, तुम्ही अशा काही भाकडकथा आम्हाला सांगू नका. आणि तरी सुद्धा काही ट्रेन सुरू झाली नाही. शेवटी ट्रेन ड्रायव्हरने आणि टीसीने हो म्हणत मनधरणी करत त्यांच्या पाया पडले की आमच्या हातून काही चूकमाग झाली असेल तर आम्हाला माफ करा, आम्ही तुमची माफी मागतो आणि तुम्ही आदराने येऊन ट्रेनमध्ये बसा, घडल्या प्रकाराबद्दल आम्हाला माफी असावी. तर ते लक्ष्मी नारायण शर्मा या टीसीला आणि इंजिन ड्रायव्हरला म्हणतात की मी एका अटीवरच इथून माझी जागा सोडेन आणि ट्रेनमध्ये येऊन बसेन. ती अट अशी की ज्या ठिकाणी ही ट्रेन थांबलेली आहे आणि तुम्ही माझा अपमान केला, या ठिकाणी जर तुम्ही स्टेशन बांधणार असाल तरच मी ही जागा सोडेल, नाही तर नाही. आणि जर तुम्ही स्टेशन बांधणार आहात असं मला वचन दिलं आणि पुढे त्या वचनाची पूर्तता नाही केली तर अजून वेगवेगळ्या संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागेल, असं मग टीसीने इंजिन ड्रायव्हरने आपल्या वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला आणि वरिष्ठांची मर्जी त्यांनी कळून घेतली आणि तिथे आम्ही ते म्हणजे नक्कीच स्टेशन बांधू असं सांगितलं आणि आदराने त्यांना ट्रेनमध्ये जाऊन बसवलं. सगळी जमलेली गर्दी होती ती ट्रेनमध्ये जाऊन बसल्याने. मित्रांनो काय सांगू, नीम करौली बाबांनी जसं ट्रेनमध्ये पाऊल ठेवलं तसं इंजिन सुरू झालं आणि ट्रेन तिकडून निघून गेली. तर मित्रांनो त्या दिवसापासून तिकडे नंतर काही काळानंतर तिथे ट्रेन जिथे थांबली होती त्या ठिकाणी स्टेशन बांधण्यात आले. त्या ठिकाणाचं नाव देण्यात आलं नीम करौली. आणि तेव्हापासून त्या जमलेल्या लोकांनी
आपले लक्ष्मीनारायण शर्मा जे आहेत त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं, त्या बाबांना संबोधलं निमकरोली बाबा. तर मित्रांनो, कशी वाटली निमकरोली बाबाची ही छोटीशी गोष्ट, आणि आपण आपल्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा निमकरोली बाबांची प्रचिती, त्यांचे साक्षात्कार जे इतर लोकांना आली त्याचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत. आणि मी प्रयत्न करणार की ज्या निमकरोली बाबांची व्हिडिओ मी अपलोड करतोय तुम्हाला त्यांच्या संदर्भात सांगतोय, लवकरात लवकर मला सुद्धा त्यांच्या दर्शनाचा योग हो. तर मित्रांनो, निमकरोली बाबांच्या संदर्भात ही गोष्ट आपल्या सगळ्यांना आवडली असते तर परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.